वेलकम टू ऑल. तर आपण कसे फ्रेंड्स सगळ्या विद्यार्थ्यांचे कमेंट वगैरे वाचले मी आणि क्लासमध्ये पण ऑफलाईनला विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं फ्रेंड्स की आम्हाला सर असं पाहिजे की शिक्षणात पण आपल्याला इंटरेस्ट जर आपल्याला जर म्हणजे आणायचा असेल, उत्सुकता जर विद्यार्थ्यांची वाढवायची असेल फ्रेंड्स, तर सध्याच्या AI जगात कसे फ्रेंड्स की आपण काय पण करू शकतो. आणि असं फ्रेंड्स की आपण मूवी वगैरे जर पाहायला गेलो तर कसं आपल्याला तिथं एवढं कॉन्सन्ट्रेटने बघतो आपण आणि परत गेम वगैरे जे काही खेळतो आपण हे AI बेसिस, तर तिथं कसं कॉन्सन्ट्रेटने आपलं माइंड आणि आपल्याला कधी पण विचारू त्याबद्दल आपण लगेच सांगतो फ्रेंड्स. तसंच तुमच्यासाठी हे एक छोटंसं आमचं हे फ्रेंड्स सेशन आपले सोशल रिफॉर्मर्स आपल्याला सगळे जे सब्जेक्ट आहेत आपले पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, त्याच्यानंतर सायन्स वगैरे आणि मॅथ आणि मराठी पण आपल्याला हे सगळे सब्जेक्ट फ्रेंड्स अशी AI बेस्ड PPTनी आणि पिक्चर कशाला फ्रेंड्स तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावं त्याच्यासाठी आपण ह्या स्लाईड बनवलेत फ्रेंड्स. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या सेशन वगैरे कसा वाटला. आपण पुढं पण हे कंटिन्यू करू फ्रेंड्स. तर सर्वप्रथम आपण आज आपल्या सेशनमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जे एक महत्त्वाचे महाराष्ट्रातील समाजसुधारक होऊन गेलेत फ्रेंड्स. त्यांचे कार्य एवढे प्रसिद्ध झालेत की त्यांचं आपण आज काय पाहणार आहोत फ्रेंड, त्यांचे व्यक्तिमत्व पाहणार आहोत, त्याच्यानंतर त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी पाहणार आहोत, त्याच्यानंतर त्यांना हिंदुस्थानचे वॉशिंग्टन का म्हटले जाते, त्यांच्या मागचे उद्देश, तर नंतर त्यांचे मतपरिवर्तन का झाले, अशी कोणती घटना घडली होती, हे सगळं आपल्याला त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, त्यांचे थॉमस पेनचा त्यांच्यावर प्रभाव होता, हे सगळं फ्रेंड्स आज आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचे. आणि शेवटला त्यांनी जे पुस्तक वगैरे लिहिलेत, शेतकऱ्यांना कोणता वहाल केला आणि स्वातंत्र्यासाठी सर्व आपल्याला फ्रेंड्स ह्या सेशनमध्ये पाहिजे. तर सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले हे एक महाराष्ट्रातील अग्रदूत आणि शिक्षणाचे प्रणेते असे होऊन गेलेले व्यक्तिमत्व आहेत फ्रेंड्स. आणि आपण त्यांची आज प्रवासाची कहाणी पाहू. तुम्हाला कोणत्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लाईक सरळ सेवा ते UPSC कोणत्यात पण ह्याच्यावर क्वेश्चन आला तर तुमची कन्सेप्ट क्लिअर असली ह्या पिक्चरने आपण कन्सेप्ट क्लिअर करणार फ्रेंड्स. आणि हे डाटा इकडं फॅक्ट लगेच दिला आहे तर तुम्हाला क्वेश्चन इजिली सॉल्व्ह होऊ शकतो फ्रेंड्स. तर सर्वप्रथम आपण त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा परिचय पाहू फ्रेंड्स. तर त्यांचं पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले होता फ्रेंड्स. हा फुले त्यांचा आधी आडनाव नव्हता, त्यांचा आधी आडनाव गोरे होता, पण त्यांचा फुले विकण्याचा व्यवसाय होता फ्रेंड्स, त्याच्यामुळं त्यांना फुलेच आडनाव पडला फ्रेंड्स. त्याच्यानंतर त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी कधी कुठे झाला फ्रेंड्स, धनकवडी हा गाव आहे आणि तो पुणे जिल्ह्यात आहे, तिथे त्यांचा जन्म झाला फ्रेंड्स. आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहू आपण, कुटुंबात सदस्य वगैरे त्यांच्या. तर फ्रेंड्स कडगुण तालुका खताव जिल्हा सातारा. नंतर बघा त्यांचे मूळ गाव, आता हे पुणे काय होते फ्रेंड्स त्यांचे नंतरचे गाव होते, पण त्यांचे मूळ गाव कोणते होते, कडगुण तालुका खताव जिल्हा सातारा, ते साताराचे होते फ्रेंड्स. आणि ते नंतर खानकवडी तालुका पुरंदर येथे स्थानांतर झाले. त्याच्यानंतर त्यांचं कुटुंब पाहू फ्रेंड्स आपण. त्यांची आई होती, त्यांच्या आईचं नाव चिमणाबाई होता, त्यांचे वडील, त्यांच्या वडिलाचे नाव गोविंदराव होता आणि त्यांची जी पत्नी होती जी महाराणी अशी स्त्री होऊन गेली. मुलींसाठी त्यांनी स्वतःचा आयुष्याचा त्याग केला, ते सावित्रीबाई फुले. तर फ्रेंड्स आपण महात्मा ज्योतिराव फुलेंना हिंदुस्थानचा वॉशिंग्टन पण म्हटले जाते. का म्हटले जाते बघ, काय उद्देश आहे, तर त्यांनी जो वॉशिंग्टन आहे त्यांनी वॉशिंग्टनने असे कार्य केलेत फ्रेंड्स, तर त्याच्यापेक्षा पण छान कार्य असे आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी केले. त्यांनी फ्रेंड्स महिलांसाठी तर छान कार्य केलेच, पण जे दलित लोक होते मागासवर्गीय त्यांच्यासाठी पण खूप असे छान कार्य केले. तर महाराष्ट्राचे तर फ्रेंड्स तुम्हाला आयोग असा क्वेश्चन विचारू शकतो, तर त्यांना महाराष्ट्राचे काय विचारतात, म्हणजे महाराष्ट्राचे त्यांना मार्टिन ल्युथर म्हणतात, पण हिंदुस्थानचे वॉशिंग्टन. तुम्ही काय करा फ्रेंड्स, मला महाराष्ट्राचे वॉशिंग्टन कोणाला म्हणतात आणि हिंदुस्थानचे मार्टिन ल्युथर आपले महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात ते कमेंट करून सांगा फ्रेंड्स, तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यावर. तर फ्रेंड्स गरिबांच्या प्रश्नासाठी लढणारे पहिले समाजसुधारक जे होऊन गेले आणि इतिहासात स्वतःची जे ठसा उमटली असे जे थॉमस पेन होते, हे एकेश्वरवादी फ्रेंड्स होते. म्हणजे ते एकेश्वरवाद म्हणजे ते एकच मताने फ्रेंड्स की सर्वसाक्षी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी. म्हणजे फ्रेंड्स कसं आहे की मानवाने, तुम्ही मूर्तीची पूजा करू नका, तुम्ही मानवातच तुमच्या आईवडिलातच देव पहा आणि मानवातच एक माणूस पाहून त्याला जगू द्या. अरे कसं आहे फ्रेंड्स, हे ब्राह्मण वगैरे वर्ग, दलित वगैरे लोकांचे ते छळ वगैरे व्हायचे, तुम्हाला सगळं माहिती आहे. 4 वर्ग होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर फ्रेंड्स ह्यांच्यात असे मत परिवर्तन होत होते. तर फ्रेंड्स असं गोष्ट झाली की त्यांचे मत परिवर्तन का झाले, महात्मा फुलेंना असं का वाटलं की ह्या समाजात अशा काही प्रथा चालू आहेत की लोकांना
असे लोक जगू देत नाही त्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काने. तर फ्रेंड्स, त्यांचे जे जिवलग मित्र होते, त्यांच्या जिवलग मित्रांचे लग्न होते आणि त्या लग्नात ब्राह्मणांच्या लग्न समारोहातून त्यांना बाहेर काढण्यात आले. बघा, कोणाला? महात्मा फुलेंना. त्यांच्या मनात सामाजिक न्यायाची त्यावेळेस भावना जागृत झाली. त्याच्यानंतर तिथेच त्यांना शैक्षणिक क्रांतीची प्रेरणा भेटली. सामाजिक विषमतेविरुद्ध शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना लढण्याचा निर्धार झाला व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव होता. फ्रेंड्स, हे येशू ख्रिस्तांचा फ्रेंड्स बायबल हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. तुम्ही एकदा वाचा, खूप असा छान तो धर्मग्रंथ आहे आणि तुम्ही एकदा वाचा, तुम्हाला त्याचा सगळा सार कळेल. फ्रेंड्स, समानतेच्या संदेशामुळे त्यांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला. फ्रेंड्स, आणि त्यांना असं वाटलं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे दलित वर्गांसाठी. म्हणजे सगळ्यांना आपल्या हक्क आहे. फ्रेंड्स, सध्या कसं आहे फ्रेंड्स, त्यावेळेस संविधान वगैरे नव्हतं. फ्रेंड्स, इंग्रज त्यावेळेस जसं वाटायचं तसंच जुलूम वगैरे करायचे. पण आता फ्रेंड्स, त्यावेळेस त्या माणसाला जगण्याचा असा हक्कच नव्हता. फ्रेंड्स, कसे की हे जे जमीनदार लोक वगैरे होते ते अति आणि प्रचंड शेतकऱ्यांवर छळ करायचे. तर संत तुकाराम महाराजांचे पण त्यांच्याबद्दल फ्रेंड्स प्रेरणादायी व्यक्तिमत्व, म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी का ठरले फ्रेंड्स आणि कोणाचे? तर संत तुकाराम महाराज जे होते त्यांच्या समानतेच्या विचाराने ज्योतिरावांच्या मनावर खोलपण परिणाम केला. म्हणजे फ्रेंड्स, संत तुकाराम महाराज असे हे महाराज होऊन गेले. फ्रेंड्स, त्यांच्या अभंग वाणीतून लोकांना जगण्याचं आणि प्रत्येक सजीवाला जगण्याचं त्यांनी साथ काढून दिला. फ्रेंड्स, की प्रत्येकाला हक्क आहे आणि प्रत्येकाने त्यांच्या हक्कानुसार जगले पाहिजे. तर त्यांचे पाश्चात्य विचारसरणी म्हणजे आधुनिक मॉडर्न फ्रेंड्स वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्या सुधारणावादी विचारांचा बळकटी मिळाली. फ्रेंड्स, म्हणजे आधुनिक शिक्षण म्हणजे डेव्हलप होत चाललं आहे फ्रेंड्स सगळं. तर आपण पण म्हणजे कसे फ्रेंड्स, आधी जी 100 माणसं एक काम करायला 1 दिवस घेत होते फ्रेंड्स, ती एकच मशीन 1 तासात तो काम करून टाकते. फ्रेंड्स, याला मॉडर्न असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लोकपरंपरा, महाराष्ट्रात लोकसंस्कृतीत समानतेचे व मूल्यांची त्यांनी प्रेरणा दिली. फ्रेंड्स, त्यांना असं वाटलं. त्यांच्यानंतर त्यांचं हे जे होतं थॉमस पेन, त्यांचा प्रभाव. फ्रेंड्स, हा थॉमस पेन एक अतिशय चांगला व्यक्तिमत्वाचा माणूस होऊन गेला. तर त्यांचा पण त्यांच्यावर प्रभाव होता. फ्रेंड्स, तर जग हा माझा देश असून सर्वांचे भले करणे हाच माझा धर्म आहे, असं थॉमस पेनचं म्हणणं होतं. फ्रेंड्स, बघा, ह्या जगात आता सध्या तर मला वाटत नाही ही माणुसकी उरली असेल. फ्रेंड्स, त्यावेळेस थॉमस पेनना असं वाटायचं की हा जग सगळा माझा काय आहे, देश आहे, पूर्ण जग. म्हणजे ही पृथ्वी माझी जननी आहे आणि ती पृथ्वी माझी आई आहे आणि माझं असं हे फ्रेंड्स की मी माझ्या आईचं रक्षण करायला पाहिजे, माझं ध्येय उद्देश आहे तसंच. तर थॉमस पेन यांचे आता बघा, थॉमस पेनची जी बुक होती कोणची, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिजन आणि राईट ऑफ मॅन, या ग्रंथाचा ज्योतिरावांवर विशेष प्रभाव पडला. फ्रेंड्स, कोणत्या ग्रंथाचा? जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिजन अँड राईट ऑफ मॅन. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन इथं विचारू शकते. फ्रेंड्स, या ग्रंथांचा ज्योतिरावांवर विशेष प्रभाव पडला. या पुस्तकामुळेच त्यांच्या मनात मानवी हक्कांची आणि सामाजिक न्यायाची भावना दृढ झाली. फ्रेंड्स, ह्या वेळेसच त्यांच्या म्हणजे अशा मनात विचार आले फ्रेंड्स की आपण मानवतेसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. त्याच्यानंतर फ्रेंड्स, त्यांचं हे काव्य अतिशय म्हणजे गाजलेलं वाक्य. फ्रेंड्स, हे अविद्येने अनर्थ. आता अविद्येने अनर्थ कसे करू शकते एका माणसाला? फ्रेंड्स, तर समजून घेऊ. विद्याविना मती गेली. म्हणजे फ्रेंड्स, शिक्षण घेतलं नाही तर तुम्हाला तुमच्या मत परिवर्तन करता येणार नाही. फ्रेंड्स, मतीविना नीती गेली. आता बघा फ्रेंड्स, तुम्हाला असं मत घेता येत नाही तुमचं की आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, वाईट गोष्टी टाळल्या पाहिजे. तर त्याच्यामुळेच तुमची जी नीती आहे ती पण जाते. फ्रेंड्स, नीती विना गती गेली. आता नीती गेली म्हटल्यावर तुम्हाला अशी स्पीड ब्रेकच लागत जाणार तुमच्या आयुष्यात, स्पीड तुम्हाला भेटणार नाही. आणि गती विना वित्त गेले. आता गती जर गेली तर वित्त वगैरे तुम्हाला म्हणजे ज्या भांडवली आहेत त्या तर जास्त उरणार आहे. आणि वित्त विना शूद्र खचले. शूद्र जे होते त्यावेळेस जे ते पण खचले. त्यावेळेस त्यांच्याकडे वित्त नव्हता आणि एवढी अनर्थ एका अविद्येने केला. बघा फ्रेंड्स, तर त्याच्यामुळं विद्या एवढी महत्त्वाची आहे. सध्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती त्यांनी पण बघा फ्रेंड्स, विद्या विनयेनं घडविते. तुम्हाला हा वाक्य माहीत असेल फ्रेंड्स, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल कळलं. एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊ शकतो. फ्रेंड्स, कशामुळे? तर ह्या विद्येमुळे. या श्लोकात महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि अशी शिक्षणामुळे होणारे नुकसान पण स्पष्ट केले. फ्रेंड्स, तुम्हाला इथे विचारू शकते. तर त्याच्यानंतर आपण त्यांचे शैक्षणिक कार्य पाहू. तर फ्रेंड्स, 1848 सर्वप्रथम, आता हे खूप गाजलेला मुद्दा आहे, 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. फ्रेंड्स, कुठे? भिडेवाड्यात. तर त्यांची प्रेरणा कुठून भेटली त्यांना? तर जी ख्रिस्ती मिशनरी होत्या, कोण? मिस फरारबाई. ह्या मिस फरारबाई त्यांची मुलींची शाळा पुणे येथे बुधवार पेठेत भिडेवाड्यात सुरू केली. ह्यांच्या प्रेरणास्त्रोताने फ्रेंड्स कुणी? महात्मा ज्योतिराव फुलेंनी, ख्रिस्ती मिशनरी मिस फरारबाई यांच्या नेतृत्वाने. फ्रेंड्स, तर त्याच्यानंतर 1951 त्यांनी लगेच
दुसरी मुलींची शाळा स्थापन करण्यात आली फ्रेंड्स. त्याच्यानंतर 1853मध्ये जे इतर तुम्हाला मी आधीच म्हणलो फ्रेंड्स, महात्मा ज्योतिराव फुले असे व्यक्तिमत्व होते की त्यांना शेतकऱ्यांचे हालापेष्ट सगळ्या माहीत होते आणि जे मागासवर्गीय धर्म होते, जे मागास राहिले होते त्यांच्यासाठी पण फ्रेंड्स त्यांनी काय केलं बघा. तर महार, मांग आणि इत्यादी हे जे लोक होते त्यांच्या विद्या शिकवणारी मंडळी. कारण फ्रेंड्स आता हे सगळ्यांना कळून चुकलं होतं, पण महात्मा ज्योतिराव फुलेंना असं वाटत होतं की विद्याविना माणूस काहीच करू शकत नाही. आणि हे जे महार मांग लोक होते त्यावेळेस त्यांना विद्या तर माहीतच नव्हती फ्रेंड्स. खूप गरीबी असायची, हालापेष्टे असे घाणेरडे काम वगैरे करावं लागायचे फ्रेंड्स त्यावेळेस. तर 1855मध्ये स्त्री पुरुषांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून रात्रीची शाळा सुरू केली फ्रेंड्स. 1855मध्ये कोणी महात्मा फुले, तुम्हाला ते पण क्वेश्चन विचारू शकतो. तर त्यांना आता बघा फ्रेंड्स, कोणी जर चांगलं केलं तर त्यांना विरोधाचा पण सामना करावाच लागतो. माणूस असा पण घडत नाही. आणि इतिहासात यायचं म्हटल्यावर माणसाला फ्रेंड्स खूप आहुती द्यावं लागते, रक्ताचं सोनं करावं लागतं फ्रेंड्स, खूप अवघड आहे. तर फुलेंना मारण्याची आता बघा, महात्मा ज्योतिराव फुलेंना मारण्यासाठी 1000 रुपयांची सुपारी दिली होती. कोणाला? धोंडीराम महादेव कुंभार आणि सज्जन रोडे. आता हे दोन व्यक्तींना काय केलं फ्रेंड्स, महात्मा ज्योतिराव फुलेंना तुम्ही मारून टाका म्हणून सुपारी दिली. का? कारण आता महात्मा फुले त्यांचं लोकप्रिय वाढत होता फ्रेंड्स, कारण ते लोकांसाठी चांगलं कार्य करत होते. पण ते लोकांना आता बघू असं वाटेना. तर ज्योतिरावांच्या नम्रतेपुढे त्यांना बघा फ्रेंड्स, हे धोंडीराम महादेव कुंभार आणि हे सज्जन रोडे नंतर ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याकडेच वळले फ्रेंड्स. कसं काय? आता त्यांचे प्रेरणेने बघा काय झालं फ्रेंड्स, की त्यांच्या नम्रतेपुढे आणि त्यांच्या विभाषापुढे नतमस्तक होत सज्जन रोडे हे काय झाले फ्रेंड्स, सावित्रीबाईचे अंगरक्षक झाले, सावित्रीबाई फुले. आणि त्याच्यानंतर जे धोंडीराम महादेव कुंभार होते ते सत्यशोधक समाजाचे धर्मपत्र जे होते ते मिळवून देण्याचे काम करू लागले फ्रेंड्स. बघा म्हणजे सोपं नाही फ्रेंड्स. मारलेले आलेल्या व्यक्तींचा जर मत परिवर्तन करून त्यांना आपल्या बाजू वळून घ्यायचं असेल म्हटलं फ्रेंड्स, तर कसं व्यक्तिमत्व असेल त्यांचे सामाजिक कार्य पाहू फ्रेंड्स आपण आता. तर बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केला फ्रेंड्स. आणि स्वतःच्या राहत्या घरी बघा, स्वतःच्या राहत्या घरीच त्यांनी विधवा व स्त्रियांचे जे मूळ होते त्यांना आश्रय दिला. की बुवा काही आता कसं आहे, तरुण अवस्थेत काही स्त्रियांचं पाऊल वाईट दिशेने पडतं फ्रेंड्स. पण त्यावेळेस असं करायचं त्यावेळेस की त्यांना मुलांना बाहेर फेकून द्यायचं फ्रेंड्स त्यावेळेस जन्मताच. पण महात्मा फुलेंनी त्यांच्या स्वतःच्या घरातच त्या मुलांना आश्रयासाठी आश्रम सुरू केला फ्रेंड्स. बघा असं व्यक्तिमत्व आज भेटेल का आपल्याला? मला तर नाही वाटत फ्रेंड्स. कसे सध्याची परिस्थिती खूप बिकट झालेली. आणि त्यांनी विधवांचे पुनर्विवाह 1868मध्ये पहिला विधवा पुनर्विवाह लावून दिला फ्रेंड्स त्यांनी. आणि ती स्त्रियांवरचे जे अन्याय होतं त्यांची वाचा फोडली फ्रेंड्स. नंतर त्यांनी न्यायाचा जो संप होता 1865मध्ये तळेगाव ढमढेरे येथे, ते केशवपंत प्रथेविरुद्ध त्यांनी संप आयोजित केला फ्रेंड्स महात्मा ज्योतिराव फुलेंनी. त्यांच्यानंतर जलसमता आणि महिला सेवा पण त्यांनी खूप चांगली केली. तर जलसमता, स्वतःच्या घरातील जो पाण्याचा हौद होता फ्रेंड्स त्यांनी सर्व जातीभेदाच्या म्हणजे अस्पृश्यते लोकांच्या, आणि त्यांनी हा क्रांतिकारी पाऊल उचलला फ्रेंड्स. सगळे अस्पृश्य लोक आणि सगळ्यांसाठी ते प्राणी पक्षी दयामात्रांवर त्यांनी माया करून फ्रेंड्स सगळ्यांसाठी खुला केला फ्रेंड्स त्यांचा हौद. आणि त्यांच्यानंतर त्यांनी महिला सेवा मंडळ, स्त्री सुधारण्यासाठी ज्योतिरावांची पुण्याच्या कलेक्टरची पत्नी जी होती फ्रेंड्स, पुण्याचे कलेक्टर त्यांची पत्नी जी होती E.C. जोन्स ह्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी काय केलं फ्रेंड्स, महिला सेवा मंडळाची पण स्थापना केली बघा त्यावेळेस. आणि अनाथ बालिकाश्रम, निराधार मुलींसाठी आश्रमाची स्थापना केली आणि त्यांच्या शिक्षण व विकासाची त्यांनी स्वतःवर जबाबदारी ठेवली फ्रेंड्स. नंतर महात्मा ज्योतिराव फुले फ्रेंड्स हे राजकारणी पण होते बघा, समाजकारणी तर होतेच ते. तर त्यांनी नगरसेवक म्हणून पुण्याची जी आपली म्युनिसिपल आहे त्यावेळेस ते नगरसेवक पण होऊन गेले. तर कधी तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकते. तर 1876 ते 1882मध्ये 82 दरम्यान पुणे महानगरपालिकेचे ते नगरसेवक होते फ्रेंड्स. या काळात त्यांनी शहरी विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले बघा. आणि मद्यपानास पण त्यांनी विरोध केला फ्रेंड्स. बरोबर आहे. 18 जुलै 1880 रोजी ज्योतिरावांनी मद्यपानगृहांची वाढ करण्याचे सरकारी बिलास विरोध करणारे पत्र असे काय केलं फ्रेंड्स त्यावेळेस पुण्याच्या महानगरपालिका कार्यकारी अध्यक्षाला उद्देशून लिहिले फ्रेंड्स, की हे बरोबर नाही, मद्यपान वगैरे लोक करतात पण त्यांच्या घरांची अशी खूप बिकट परिस्थिती असते फ्रेंड्स. तर तसं होतं फ्रेंड्स. त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स, ह्याच्यावर दरवेळेस क्वेश्चन येतो म्हणजे येतोच, सत्यशोधक समाज. तर फ्रेंड्स ह्या समाजाचं उद्देश काय आहे तुम्हाला मी सर्वप्रथम ते सांगून देतो. सत्यशोधक म्हणजे आपल्याला खरं शोधायचं आहे फ्रेंड्स. कसं आहे ना, की लोकांना खरं पटवून द्यायचं आणि खरं शोधायचं आहे. तर संस्थापक ते कोण होते सत्यशोधक समाजाचे? तर महात्मा ज्योतिबा गोविंद फुले म्हणजेच ते गोरे. तर त्यांची स्थापना कधी झाली सत्यशोधक समाजाची? तर 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे
आणि त्यांची पहिली सभा तिथेच भरली फ्रेंड्स पुण्यात. आणि जे त्यांचे 33वे अधिवेशन होतं फ्रेंड्स, लास्टचा जो 33वा अधिवेशन होता तो मराठवाड्यातला बीड जिल्ह्यातला गेवराई तालुक्यात त्यांचा 33वा अधिवेशन तिथे संपन्न झालं फ्रेंड्स. तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो. तर त्याच्यानंतर त्यांचे उद्देश काय होते ह्या सत्यशोधक समाजाचे, तर शूद्रातील शूद्रांची स्थिती सुधारणे व धार्मिक सामाजिक गुलामगिरीतून नष्ट करणे त्यांना फ्रेंड, हे त्यांचे सत्यशोधक समाजाचे उद्देश होते फ्रेंड्स त्यावेळेसचे. सत्यशोधक समाजाची जी तत्वे आहेत हे आपण पाहू, त्यांच्यावर पण क्वेश्चन विचारतो काय हो. तर ते सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य काय होते फ्रेंड्स, सर्वप्रथम सर्व साक्षी जगतपती त्याची नगोची मध्यस्थी, म्हणजे हा ईश्वर एकच आहे आणि तो सर्वशक्ती आहे, त्याला हे मध्यवस्थी म्हणजे हे ब्राह्मण वगैरे लोकांची गरज नाही फ्रेंड्स, असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांच्या समाजाचे दैवत कोण होते, जेजुरीचे खंडोबा आहे ते त्यावेळेसचे त्यांचे दैवत होते सत्यशोधक समाजाचे. तुम्हाला ह्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकते. त्याच्यानंतर पहिले अध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले तेच होते आणि त्यांचं तत्वग्रंथ कोणता होता, सार्वजनिक सत्य धर्म व गुलामगिरी. आणि त्यांचं जे मुखपत्र होतं कोणचं सत्यशोधक समाजासाठी, आंबा लहरी हा त्यांचा मुख वर्तपत्र होतं फ्रेंड्स. त्याच्यानंतर त्यांच्या समाजाचा विस्तार कसा केला त्यांनी आणि त्यांनी काय काय केलं समाजासाठी ते आपण पाहू फ्रेंड्स पुढे. तर सर्वप्रथम सत्यशोधक समाज ही समाज सुधारण्याची महाराष्ट्रातील पहिली चळवळ, या समाजाचे कार्य दिनबंधू या वर्तमानपत्रातून प्रकाशित होते फ्रेंड्स. तुम्हाला डायरेक्ट इथे क्वेश्चन विचारू शकतो की सत्यशोधक समाज आणि त्यांचे मुखपत्र काय होते फ्रेंड्स, आंबा लहरी, हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि महाराष्ट्रातील पहिली चळवळ आहे या समाजाचे, जे सत्यशोधक समाज आहे त्यांचे दिनबंधू या वर्तमानपत्रातून प्रकाशित केले जायचे फ्रेंड्स, त्यांची जी चळवळ असायची ती. तर पहिली लोकशाळा भिल्लार मंडळीने भिल्लार येथे स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर त्यांचे प्रेरणादायी कार्य हे हमीद हलवाई होते फ्रेंड्स, जे मुस्लिम सदस्य होते हमीद हलवाई, त्यांनी काय केली फ्रेंड्स, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली बघा फ्रेंड्स, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने. आणि नंतर मजूर चळवळ त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल हँड असोसिएशन फ्रेंड्स मुंबईमध्ये स्थापना केली. मला कमेंट करून सांगा नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणची मिल हँड असोसिएशन कुठे स्थापना केली आणि कधी केली, मुंबईमध्ये स्थापना केली आणि कधी केली तो तुम्ही मला सांगा. त्याच्यानंतर त्यांचे प्रमुख कार्यकर्ते होते फ्रेंड्स, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते ते पण पाहू आपण. तर सर्वप्रथम ताराबाई शिंदे ह्या ज्या महारणरागिणी होत्या फ्रेंड्स, त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ताराबाई शिंदे ह्या स्त्रीने 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना या नावाने पुस्तक लिहिले फ्रेंड्स. बघा त्यावेळेस फ्रेंड्स स्त्रियांवर अतिशय हालापेष्टा व्हायच्या. ते तुम्हाला स्त्री हे आपली सती प्रोसेस वगैरे माहीत असेल फ्रेंड्स, विधवा जर स्त्री जर झाल्या तर त्यांना फ्रेंड्स असे केशव पण करायला लावायचे फ्रेंड्स, त्यांचे सगळे केशव वगैरे करून चप्पी करायला लावायचे फ्रेंड्स, कारण ती स्त्री अशी अदृश्य दिसली पाहिजे आणि कोणत्या पण पुरुषांच्या त्यांच्याकडे लक्ष जायला नाही पाहिजे फ्रेंड्स त्याच्यासाठी. तर असे त्यावेळेस स्त्रींच्या म्हणजे खूप अशा हालापेष्टा होते फ्रेंड्स. तर त्यावेळेस हे बुलढाणाचे जे ताराबाई शिंदे होते ह्या रणरागिणीने 1822 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला फ्रेंड्स. हा खूप वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुरुष समाजाच्या कोळी विरुद्ध मूलभूत व्यक्तिवाद पण केले होते. आता पंडिता रमाबाई ह्या ज्या स्त्री होत्या फ्रेंड्स, त्यांनी महात्मा फुलेंना पंडिता रमाबाईच्या विद्वत्तेचा गौरव करून सत्शील सत्यशोधक साध्वी असा उल्लेख केला फ्रेंड्स. तुम्हाला डायरेक्ट इथं क्वेश्चन विचारू शकतो की महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी पंडिता रमाबाई होती त्यांच्याबद्दल कोणचे असे वाक्य दिलेत, म्हणजे त्यांच्याबद्दल असे कोणते विचार दिले की सत्शील सत्यशोधक साध्वी असा उल्लेख केला आहे फ्रेंड्स. त्यांची ज्ञानिष्ठा व समतेच्या तत्वाची प्रशंसा केली त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी. नारायणराव कडलक तर सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते बघा हे, म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांनी समाजाच्या विस्तारात योगदान दिले फ्रेंड्स. त्याच्यानंतर आपण खतफुडीचा जो बंड झाला होता फ्रेंड्स, त्याच्या मागचे काय उद्देश आहे आणि आपण महात्मा ज्योतिराव फुलेंनी तिथे कसे कार्य केले ते पण पाहू फ्रेंड्स. तर 1876 साली अहमदनगर व पुणे येथील सरकारविरुद्ध काय झालं फ्रेंड्स, ज्योतिरावांनी नेतृत्वात नांगर चालणार नाही, जमीन पिकणार नाही, अर्थात खतफोडीचे बंड. हे खतफोडीच्या बंडालाच काय म्हणतात फ्रेंड्स, नांगर चालणार नाही आणि जमीन पिकणार नाही हाच आंदोलन. ह्या आंदोलनाची सुरुवात कधी झाली फ्रेंड्स, 1876 ते 1878 दरम्यान शेतकरी संघर्ष ह्यांच्यात झाली फ्रेंड्स. शेतकऱ्यांचा खूप संघर्ष होता त्यावेळेस आणि सरकारी कृती डेक्कन रिलीफ ॲक्टद्वारे संरक्षण देण्यात आले सरकारी कृतींना. आणि परिणाम काय झाला फ्रेंड्स, त्यावेळेस सावकार व जमीनदारांना वेश घालून शेतकऱ्यांचे संरक्षण. त्यावेळेस फ्रेंड्स असं होतं की हे सावकार व जमीनदार असे फ्रेंड्स होते की त्यांनी शेतकऱ्यांचे खूप असे हालापेष्टा केले फ्रेंड्स. त्यावेळेस असे खूप जुलमी कृत्य करायचे ते आणि शेतकऱ्यांची पिळवणी करायची फ्रेंड्स. इंग्रजांनी त्यावेळेस तर हे कर वगैरे लादलेच होते फ्रेंड्स, टॅरिफ वगैरे, पण हे काय करायचे, इंग्रजांनी जर त्यांना 10% कर वसूल कर म्हटले तर हे फ्रेंड्स 20% कर वसुली करायचे आणि ते वरचे 10% ते स्वतःकडे ठेवायचे फ्रेंड्स. आणि ते सावकार आणि जमीनदार त्यावेळेस फ्रेंड्स सामान्य वर्गाच्या खूप अशा हालापेष्टा करायचे फ्रेंड्स.
तर डॅक कॅनॉटची भेट झाली फ्रेंड्स त्यावेळेस. तर त्याचे काही आपण पाहू. तर जी व्हिक्टोरियाची राणी होती, जी व्हिक्टोरियाच्या राणीचे जे पुत्र होते फ्रेंड्स हे डॅक कॅनॉट, तर त्यांच्याशी भारतात आला तो आणि त्यावेळेला पुण्यात जे हरिरावजी चिपळूणकर होते यांनी मानपत्र दिले त्यांना. आणि 2 मार्च 1888 रोजी या समारंभात ज्योतिराव शेतकऱ्यांच्या वेशात, बघा फ्रेंड्स, ज्योतिराव त्यावेळेस शेतकऱ्यांच्या वेशात होते. तुम्हाला डायरेक्ट इथे क्वेश्चन विचारू शकतो फ्रेंड्स. 2 मार्च 1888 रोजी डिक कॅनॉट होते जे व्हिक्टोरिया राणीचे पुत्र, त्यांच्या भेटीदरम्यान ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्यांच्या वेशात तिथे हजर राहिले फ्रेंड्स, म्हणजे शेतकऱ्यांचा आपला साधा पोशाख घालून. या घटनेत त्यांच्या शेतकरी प्रेमाचा आणि सामाजिक न्यायाच्या भावनेत पुरावा दिला फ्रेंड्स त्यावेळेस. आणि त्यांच्या आता साहित्यिक कार्य फ्रेंड्स ह्याच्यावर डायरेक्ट खास क्वेश्चन विचारू शकते आयोग आणि कोणत्याही पेपरमध्ये. तर त्यांचे जे साहित्यिक कार्य त्यांच्या योगदानाबद्दल आपण पाहू फ्रेंड्स. तर तृतीय रत्न नाटक हे फ्रेंड्स त्यांचे नाटक आहे, बघा तृतीय रत्न. ब्राह्मण लोक शूद्रांना कसे फसवतात आणि ते दाखवणारे पहिले नाटक आणि विदूषक पत्राद्वारे मराठी रंगभूमीवर प्रयोगशील सूत्रधारांची ओळख त्यांनी या तृतीय रत्न नाटकातून करून दिली फ्रेंड्स. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी राय यांचे पण पोवाडे त्यांनी 1869 मध्ये त्यांचे प्रसिद्ध झाले फ्रेंड्स. ग्रँडअपच्या हिस्ट्री ऑफ द मराठा या इंग्रजी पुस्तकावर आधारित त्यांनी भोळा यवन म्हणून अफजल खानाचा उल्लेख केला आहे, बघा त्यावेळेस. आणि नंतर ब्राह्मणांचे कश्यप 1869 मध्ये हा पुस्तक त्यांनी महाराष्ट्रातील कुणबी, माळी, मांग व महार जातीस अर्पित केलेले फ्रेंड्स. इथं डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला, IMP पॉईंट आहे. त्याच्यानंतर गुलामगिरी 1873 मध्ये निग्रो लोकांची गुलामगिरीतून सुटका करणाऱ्या अमेरिकेतील सदाचारींची लोकांना अर्पित केले त्याने फ्रेंड्स. ह्याच्यावर पण हे प्रत्येक पॉईंटवर फ्रेंड्स दरवर्षी क्वेश्चन येतात, म्हणजे येतात, तुम्ही हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा असूड 1873 मध्ये त्यांनी रयतवारी पद्धतीचे जे दोषांचे चित्रण होते 5 भागांमध्ये विभागित, म्हणजे त्यावेळेस फ्रेंड्स रयतवारी ही जी पद्धत होती शेतकऱ्यांची सारा वसूल करायची. रयतवारी फक्त शेतकरी आणि आपले जी अधिकारी आणि शेतकऱ्यात होती फ्रेंड्स, म्हणजे महालवारी, रयतवारी, मोजेवारी या सगळ्या तुम्हाला मी एक सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करून देतो फ्रेंड्स, त्याच्यावर पण क्वेश्चन विचारू शकते. तर ह्या त्यांनी शेतकऱ्यांचे असूड हे पुस्तक रयतवारी पद्धतीच्या दोषांचे चित्रण व 5 भागामध्ये विभागित केले त्याने. त्याच्यानंतर इशारा 1885 रोजी न्यायमूर्ती रानडेच्या मताला, आता न्यायमूर्ती रानडेने एक मत मांडलं होतं फ्रेंड्स, त्या मताला त्यांनी अपोजिशन करण्यासाठी हे इशारा 1885 मध्ये त्याने प्रकाशित केला फ्रेंड्स. त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म 1889 मध्ये त्यांनी धर्मविषयक विचार मरणोत्तर, त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला फ्रेंड्स हे सार्वजनिक सत्यधर्म. आणि सत्यमेव जयते हे त्यांचे ब्रीद वाक्य होते फ्रेंड्स, खूप वेळेस क्वेश्चन विचारला ह्या. आणि हा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ 1889 मध्ये प्रकाशित झाला फ्रेंड्स. तर तुम्हाला ही PPT कशी वाटली फ्रेंड्स आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि अशाच कन्सेप्ट क्लिअर आणि AI बेस्ड व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तुम्हाला म्हणजे कसा वाटला, तुमचे कन्सेप्ट वगैरे क्लिअर झाली का ते कमेंट करून सांगा. धन्यवाद फ्रेंड्स, लवकर भेटू आपण नेक्स्ट